आर्यन, सगळ्यांना सांग की आपलं लग्न झालंय, ती आर्यनला लाजत म्हणाली. तर आर्यन अविश्वासाने तिच्या चेहऱ्याकडे पाहत होता. वाड्यातले सगळे तिला रागवायचे, तिच्यावर हात उचलायचे, पण आर्यनच्याच मनात तिच्याबद्दल माया होती आणि तिने त्यालाच दोष दिला होता. जर तिने तसे केले नसते तर आंटीने तिचे लग्न तिच्या मोठ्या भावाशी लावून दिले असते, जो आता मरणाच्या वयाचा झाला होता. तुझा हा मूर्खपणा बंद कर, नाहीतर तुझी जीभ तुझ्या घशातून बाहेर काढेल, तो गर्जना करत म्हणाला. तो आणखी काही बोलण्याआधीच सोफ्यावर बसलेली त्याची होणारी पत्नी तिच्या सगळ्या कुटुंबासह निघून गेली होती. ठीक आहे, तिचं बरोबर आहे. आपलं लग्न झालंय आणि एकदा लग्न झालं की निरोप समारंभ होतोच, आणि तो आत्ताच होईल. माझ्या खोलीत ये. त्याने तिला खोलीत ओढले आणि पलंगावर ढकलले. तुला खूप मजा वाटते नाही का, कोणाच्याही आयुष्यात जबरदस्तीने घुसणे आणि त्यालाही भाग पाडणे? पण आता पुढे जे काही होईल त्यासाठी तू स्वतःच जबाबदार असशील. त्याने त्याच्या शर्टची वरची 2 बटणे उघडली होती. त्याच्या डोळ्यातील उत्कटता आणि दहशत पाहून ती भीतीने थरथरली. पण ही तर फक्त सुरुवात होती. पुढच्या क्षणी त्याने त्याचा संपूर्ण शर्ट काढला होता. त्याची पिळदार स्नायू, रुंद छाती आणि धिप्पाड शरीरयष्टी पाहून मोनाचा जीव घशातच अडकला. तिला काही समजण्याच्या आतच त्याने लाईट बंद केली आणि धपकन पलंगावर कोसळला आणि तिच्या ओठांवर झुकला. तू प्लीज आर्यन, तू हे काय करतोयस? मला सोडून दे. आपलं अजून लग्न झालेलं नाही. तू माझ्यासोबत अनैतिक संबंध ठेवू शकत नाहीस. जेव्हा आर्यनने आपल्या पॅन्टचा बेल्ट उघडायला सुरुवात केली तेव्हा ती घाबरून म्हणाली. त्यावर तो म्हणाला, तू आत्ताच तर सांगितलं होतंस की लग्न तर झालंच आहे आणि आता सगळं विसर. बघ, मी तुझ्यापासून दूर जाण्याच्या स्थितीत नाही. लग्नानंतर लग्नाच्या रात्रीच्या विधीमध्ये जे काही घडतं ते सगळं आज रात्री घडेल. असं म्हणत त्याने मोनाला घट्ट पकडलं. कृपया माझं ऐक. मला खोटं बोलायला भाग पाडलं. ती हुंदके देत होती, पण आज तो वेडा झाला होता. रंगीबेरंगी दिव्यांनी सजलेला प्रत्येक कोपरा आनंदाची साक्ष देत होता. अंगणात पाहुण्यांची वर्दळ होती. स्त्रियांच्या हास्याचे वातावरण भरून गेले होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य होतं, कारण आज वाड्याचा ज्येष्ठ पुत्र आर्यन याचं लग्न होतं. लाल रंगाचा पोशाख घातलेली प्रीती तिच्या मैत्रिणींमध्ये बसली होती. तिच्या डोळ्यात एक सुंदर भविष्याची स्वप्न भरली होती. या वाड्याची सून म्हणून स्वतःला पाहून ती खूप आनंदी होती. पण दुसरीकडे त्याच वाड्यातल्या एका शांत खोलीत आणखी एका मुलीचं जग कोसळणार होतं. मोनाच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. काही क्षणांपूर्वी तिने उच्चारलेले शब्द अजूनही तिच्या कानात विषासारखे घुमत होते. आधी आर्यनचं लग्न होऊ दे, मग मी तुझी व्यवस्था करेन. जेव्हा तू माझ्या मोठ्या भावाच्या घरी जाशील तेव्हा तुला माझा आदेश न पाळण्याचे परिणाम कळतील. तिच्या आंटीच्या निर्दयी आवाजाने अजूनही तिच्या काळजाला हादरवून सोडले होते. मोनाने आपल्या ओल्या पापण्या उघडल्या. तिने त्या खोलीच्या भिंतींकडे पाहिले, जिथे तिने आपले संपूर्ण आयुष्य घालवले होते. लहानपणीच तिला तिच्या आईवडिलांच्या प्रेमापासून वंचित राहावे लागले होते, पण तिने हा वाडा नेहमीच आपले घर मानले होते. इथली माणसे तिची स्वतःची होती, पण आज तिला जाणवले की काही नाती केवळ नावापुरतीच टिकतात. बाहेरच्या सनईच्या आवाजाने आणि भीतीने तिचे अंग थरथरत होते. ज्या म्हाताऱ्याच्या नुसत्या नावानेच तिच्या मनात द्वेष आणि तिरस्कार दाटून येत होता, त्याची पत्नी होण्याची कल्पनाही ती करू शकत नव्हती. नाही, मी माझं आयुष्य या अंधाराला समर्पित करू शकत नाही. मला काहीतरी करायलाच हवं, असं काहीतरी जे सगळं काही बदलून टाकेल. पुटपुटली. पुढच्या क्षणी तिने आपले अश्रू पुसले आणि आरशासमोर उभी राहिली. तिचा चेहरा निश्चिल भीतीने भरलेला होता, पण तिच्या डोळ्यात एक विचित्र भाव स्थिरावला होता. आणि मग जेव्हा एखादी स्त्री काहीतरी करण्याचा निश्चय करते तेव्हा तिला कोण थांबवू शकतं? दरम्यान लग्नाची वेळ जवळ आली होती. सर्वजण मोठ्या हॉलमध्ये जमले होते. शेरवानीत सजलेला आर्यन पंडितजींसमोर शांतपणे बसला होता. त्याचा चेहरा नेहमीप्रमाणेच गंभीर होता. त्याच्या चेहऱ्यावर आनंदाचा कोणताही उघड भाव नव्हता किंवा अस्वस्थतेचा लवलेशही नव्हता. वाड्यातील स्त्रिया कुजबुजत होत्या की ते आर्यन आणि प्रीती यांच्या सुंदर जोडीचे कौतुक करत होते. घरातील वडीलधाऱ्या मंडळींना खात्री होती की त्यांचा मुलगा आज आपले नवीन आयुष्य सुरू करेल. पंडितजींनी आर्यनला आपल्या नववधूच्या गळ्यात मंगळसूत्र घालायला सांगितले. तेवढ्यात अचानक एक नाजूक थरथरता आवाज सभागृहात घुमला. हे लग्न होऊ शकत नाही. एका क्षणात सभागृहातील गोंगाट शांततेत विरून गेला. सर्वांच्या नजरा दाराकडे वळल्या, जिथे ती नाजूक मुलगी तिच्या सुंदर आकृतीने जेमतेम उभी होती. तिच्या चेहऱ्यावर भीतीची एक छटा होती. मोना, सर्वजण आश्चर्याने आणि गोंधळाने तिच्याकडे पाहू लागले. तू इथे काय करत आहेस? तुझे चाळे आज सुद्धा संपणार नाहीत का?
सरलाताई दात आवळून म्हणाल्या. तिच्या चेहऱ्यावर राग दिसत होता, पण यावेळी भीती असूनही मोना मागे हटली नाही. मी गोंधळ घालत नाहीये. मी खरं सांगते. माझं आणि आर्यनचं लग्न झालंय. तो माझा नवरा आहे. ते आता दुसरं लग्न करू शकत नाही. मी दुसऱ्या लग्नाला परवानगी देत नाही आणि तो माझ्या परवानगीशिवाय ते करूच शकणार नाही. तिच्या शब्दांनी संपूर्ण हॉलमध्ये बॉम्ब टाकला होता. अनेक स्त्रियांनी धक्क्याने तोंडावर हात ठेवले. पुरुषांनी एकमेकांकडे पाहिले. प्रीतीच्या डोळ्यातील आनंद एका क्षणात नाहीसा झाला. तिच्या बोटांमध्ये घट्ट धरलेला फुलांचा गुच्छ निस्तेज पडला होता. तिचे डोळे विस्पाटले होते, पण सर्वात जास्त आश्चर्य आर्यनचे होते. जणू काही त्याने नुकतेच अविश्वसनीय असे काहीतरी ऐकले आहे अशा नजरेने तो काही क्षण मोनाकडे पाहत राहिला. त्याच्या जबड्याच्या शिरा ताणल्या गेल्या होत्या. त्याने हातांच्या मुठी आवळल्या होत्या. हे काय चाललंय? तू शुद्धीवर आहेस का? तू काय बोलतेस? हे तुला कळतं तरी आहे का? तो अचानक किंचाळला. त्याच्या जड आवाजात दाबून ठेवलेले वादळ स्पष्टपणे दिसत होते. रागाने जड झालेल्या त्याच्या आवाजाने मोनाचे हृदय धडधडू लागले. आपण आगीच्या नदीत उतरलो आहोत हे तिला कळून चुकले होते, पण आता मागे फिरण्याचा मार्ग नव्हता. ती हळूच आर्यनच्या जवळ गेली. तिथे थरथरत्या हातांनी त्याचा हात धरला आणि डोळ्यात पाणी आणून त्याच्याकडे पाहिले. आर्यन, सगळ्यांना सांग की आपलं लग्न झालंय. तिच्या स्वरात विनवणी होती. आर्यन थक्क झाला. त्याची नजर तिच्या चेहऱ्यावर खिळली होती. तिच्या चेहऱ्यावर राग होता, पण त्याचबरोबर तिच्या डोळ्यात दडलेली भीतीही त्याला स्पष्टपणे दिसत होती. तो मोनाला लहानपणापासून ओळखत होता. त्याला माहीत होतं की ही मुलगी कोणत्याही विशेष नात्याशिवाय याच घरात लहानाची मोठी झाली होती. ती त्याच्या वडिलांच्या मित्राची मुलगी होती. ती खोटं बोलते आर्यन. सगळ्यांना खरं सांग. तिचं तोंड बंद कर. सरलाताई रागाने पुढे सरकत ओरडल्या. संपूर्ण हॉल आर्यनच्या उत्तराची वाट पाहत होता. प्रीतीचे आशेचे डोळे त्याच्यावर खिळले होते. काही क्षण शांतता पसरली. इतकी दाट शांतता की लोकांच्या श्वासाचा आवाजही ऐकू येत होता. मग अचानक आर्यनने मोनावरून आपली नजर हटवली आणि सगळ्यांकडे पाहिले. हो, आमचं लग्न झालंय. हे काही शब्द ऐकून जणू जमीनच हादरली. मोना अविश्वासाने आर्यनकडे पाहत राहिली. आर्यन तिच्या खोट्याला पाठिंबा देईल अशी तिने कल्पनाही केली नव्हती. प्रीतीच्या डोळ्यात पाणी आले. ती गप्पपणे आपल्या जागेवरून उठली. तिचे आईवडील सुद्धा लाजिरवाणे आणि संतापलेले पाहत होते. आर्यनचे कुटुंब हादरले होते आणि संतप्त झाले होते. हे केव्हा आणि कसे घडले हे कोणालाही समजलं नव्हतं. रात्रीच्या शांततेने वाड्याला व्यापून टाकले होते. पाहुणे निघून गेले होते. आनंदाची जागा कुजबूज आणि रागाने घेतली होती. दूरवर ती आर्यनच्या खोलीत वधूच्या वेशात होती. तिचे हात थंडगार पडले होते. तिचे हृदय सतत प्रार्थना करत होते की कदाचित आर्यन तिला समजून सांगण्याची एक संधी देईल. खोलीत शांतता पसरली होती. आर्यन खिडकीजवळ उभा राहून बाहेरच्या अंधाऱ्या रात्रीकडे पाहत होता. काही क्षण गेले, पण तो तिच्याकडे वळला नाही. मोनाने हिंमत गोळा केली आणि एक पाऊल पुढे टाकले. आर्यन, मी तुला सर्व काही सांगू शकते. फक्त माझं ऐक. तिचे बोलणे पूर्ण होण्याआधीच आर्यन झटकन वळला. त्याच्या डोळ्यातील भडकलेला राग पाहून मोनाची पावले थांबली. तू माझ्याशी लग्न करायला इतकी उत्कट होतीस? त्याच्या आवाजाने इतका कठोरपणा होता की मोनाचे हृदय पिळवटून गेले. तू एका क्षणात माझे आयुष्य बदलून टाकलेस. तू सर्वांसमोर माझ्या प्रतिष्ठेची, माझ्या निवडीची, माझ्या आनंदाची थट्टा केलीस. मोनाच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. मी हतबल होते आर्यन. माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. ती हुंदके देत म्हणाली, मदत कर. तो कडवटपणे हसला. तुझ्या हतबलतेने मला शिक्षा दिली आहे मोना. आता तू सुद्धा या शिक्षेचा एक भाग असशील. आजपासून तू माझी पत्नी आहेस, पण लक्षात ठेव, हे लग्न तुझ्यासाठी जितके सोपे होते तितके माझ्यासाठी नव्हते. तू माझ्या आयुष्यात आली आहेस. आता तुला माझ्या द्वेषासोबत जगायला शिकावे लागेल. मोनाने आपले थरथरते हात ओठांवर दाबले. कदाचित ज्या तुरुंगातून सुटण्यासाठी तिने खोटे बोलले होते त्यापेक्षाही अधिक कठीण तुरुंगात ती अडकली होती. तू खोटं का बोललीस हे मी विचारणार नाही, कारण तू जे काही सांगशील त्यावर मी विश्वास ठेवणार नाही. आणि लक्षात ठेव, तुझा हा निर्णय तुझ्यासाठी शिक्षा असेल. त्याने बोट उंचावून तिला ताकीद दिली आणि मोनाला वाटले की आता तिला पुन्हा कधीच श्वास घेता येणार नाही. तिच्यासमोर उभा असलेला तो माणूस, ज्याला तिने लहानपणापासून आपल्या प्रत्येक सुखाचा आणि प्रत्येक दुःखाचा भाग मानले होते, त्याच्या डोळ्यात तिला आज तिच्याबद्दलचा द्वेष दिसत होता. तुला हवी ती शिक्षा दे आर्यन. मी काहीच बोलणार नाही, पण कृपया एकदा माझी असहाय्यता ऐकून घे. मोनाचे पाणावलेले डोळे विनवणी करत होते, पण आर्यनच्या हृदयात रागाशिवाय दुसरे काहीही उरलेले नव्हते. माझ्यासमोर पुन्हा असहाय्यता हा शब्द वापरू नकोस.
तुझ्या असहाय्यतेमुळे एका अशा मुलीला रडायला लावले जिचा यात काहीही दोष नव्हता. तू मला संपूर्ण कुटुंबासमोर खोटारडा बनवलेस. आर्यनच्या प्रत्येक शब्दागणिक दरम्यान मोनाने मान खाली घातली होती. मला माहीत आहे की माझ्याकडून एक मोठी चूक झाली आहे. चूक? तो उपहासाने हसला. चूक ही नकळतपणे होते मोना. तू विचारपूर्वक माझं संपूर्ण आयुष्य ठरवलं आहेस. मोना निशब्द झाली. यावेळी तिच्याकडे खरंच काही उत्तर नव्हतं. पण प्रत्येक चुकीला शिक्षा असते आणि तुला तुझ्या चुकीची शिक्षा नक्कीच मिळेल, असं म्हणत आर्यनने तिला पलंगावर ढकललं. तुला कोणाच्याही आयुष्यात जबरदस्तीने दाखल व्हायला खूप आवडतं. ठीक आहे, आता पुढे जे काही होईल त्यासाठी जबाबदारी तुझी असेल. त्याने आपल्या शर्टची वरची 2 बटणं उघडली होती. त्याच्या डोळ्यातील आवेश आणि दहशत पाहून ती भीतीने थरथरली. पण ही तर फक्त सुरुवात होती. पुढच्या क्षणी त्याने आपला संपूर्ण शर्ट काढला. त्याची पिळदार स्नायू, रुंद छाती. त्याला पाहताच मोनाचा जीव कंठाशी आला. तिला काही समजायच्या आतच त्याने लाईट बंद केली आणि धपकन पलंगावर कोसळला. तिच्या हृदयाची धडधड दाबून त्याने तिचे ओठ पकडले. तू प्लीज आर्यन, तू हे काय करतोयस? मला सोड. आपलं अजून लग्न झालेलं नाही. तू माझ्यासोबत असे अनैतिक संबंध ठेवू शकत नाहीस. जेव्हा आर्यनने आपल्या पॅन्टचा बेल्ट उघडायला सुरुवात केली तेव्हा ती घाबरून म्हणाली, तू आत्ताच थोड्या वेळापूर्वीच तर म्हणाली होतीस की लग्न झालं आहे आणि आता सगळं विसरून जा. बघ, मी आता या परिस्थितीत नाही आहे की मी तुझ्यापासून दूर जाईल. लग्नानंतर, लग्नाच्या रात्रीच्या विधीमध्ये जे काही घडतं ते सगळं आज रात्री घडेल, असं म्हणत त्याने मोनाला आपल्या प्रत्येक पडद्यापासून मुक्त करू लागला. प्लीज, माझं ऐक. खोटं बोलणं मला भाग पाडलं होतं. ती दोन्ही हातांनी छातीवर क्रॉस करत हुंदके देत रडत होती. पण आर्यनने तिला आपल्या मिठीत घेतले. त्याने पाठीमागे हात नेऊन तिचे हुकसुद्धा उघडले होते. एकाच झटक्याने त्याने तिला त्या लहानशा कपड्यातून मुक्त केले होते. ती म्हणाली, आर्यन, कृपया दूर हो. हे सर्व बरोबर नाही. जर तू आज माझ्याशी हे अनैतिक संबंध ठेवलेस तर मी माझ्या संपूर्ण आयुष्यात स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही. मी मरेन. हे शब्द आर्यनच्या हृदयात खंजिरासारखे घुसले होते. काहीही झाले तरी तो त्या मुलीच्या मरणाचा विचारही करू शकत नव्हता. एका झटक्याने तो तिच्यापासून दूर झाला आणि आपला शर्ट घालू लागला. आज रात्री तुला सोडून देण्याचा अर्थ असा अजिबात नाही की मी तुला माफ केलं आहे. आता तू माझा द्वेष प्रत्येक वेळी असाच सहन करत राहशील. पण तू खरोखरच माझी पत्नी बनशील का? आणि माझ्यासोबत माझ्या फार्म हाऊसवर येशील का, जिथे आपण लग्न करू? तो तिला तसंच सोडून शर्टची बटणं लावून बाजूच्या अभ्यासिकेत गेला तर मोनाने अंगावर चादर ओढून घेतली आणि जोरजोरात रडू लागली. सकाळच्या पहिल्या किरणाबरोबरच हवेलीत एक नवीन गोंधळ सुरू झाला होता. पण हा गोंधळ आनंदाचा नव्हता, तर कुजबूज आणि टोमण्यांचा. बघा, त्या मुलीने प्रीतीचे आयुष्य कसं उद्ध्वस्त केलं. मला पहिल्या दिवसापासूनच वाटलं नव्हतं की तिचे हेतू चांगले आहेत. शेवटी तिलाच तर हवेलीची संपत्ती मिळाली. स्वयंपाकघराबाहेर उभ्या असलेल्या बायकांची कुजबूज मोनाच्या कानावर पडली. ती शांतपणे ऐकत राहिली. तयार हो, आपल्याला लगेच निघायचं आहे. ती अजून उभीच होती तेव्हा आर्यनचा आवाज आला. त्याचा आवाज नेहमीप्रमाणेच थंड होता. कुठे जायचंय आपल्याला? मोनाने पहिल्यांदाच त्याच्याकडे बघत विचारले. जिथे तू मला घेऊन आली आहेस तिथे. आर्यनच्या ओठांवर एक कडवट हास्य उमटले. कुठे? तिने कुजबुजत्या स्वरात विचारले. प्रीतीच्या घरी. मोनाचा चेहरा क्षणार्धात फिका पडला. आज तू माझ्यासोबत येशील आणि तुझ्या एका खोट्या बोलण्याने किती लोकांचा आनंद हिरावून घेतला आहे हे तू स्वतःच्या डोळ्यांनी पाहशील. मोनाचे पाय स्तब्ध झाले. तिला कल्पनाही नव्हती की तिची शिक्षा आत्ताच सुरू झाली होती. कोण जाणे किती लाजिरवाणे क्षण तिची वाट पाहत होते. गाडीत भयान शांतता पसरली होती. जिथे 2 जण होते पण तरीही त्यांना एकमेकांचा श्वास सहज ऐकू येत होता. घाबरलीस का? अचानक आर्यनच्या भारदस्त आवाजाने शांतता भंग केली. तिने दचकून त्याच्याकडे पाहिले. हो. तिचे ओठ हलले पण शब्द मात्र अनुच्चारित राहिले. का? तुला आता भीती का वाटते? सगळ्यांसमोर खोटं बोलून तू जेव्हा माझं आणि प्रीतीचं आयुष्य बदलून टाकलंस तेव्हा तू याचा विचार केला नाहीस? आर्यनच्या डोळ्यातील थंडपणाने मोनाच्या हृदयाला पुन्हा एकदा जखम झाली. हे सगळं करताना मी आनंदी होते असं तुला वाटतं का? पहिल्यांदाच तिने उत्तर देण्याचं धाडस गोळा केलं. आर्यनने तिच्याकडे मान वळवली. कदाचित मोना काहीतरी बोलेल अशी त्याला अपेक्षा नव्हती. मग तू ते का केलंस? हा प्रश्न इतका अचानक आला की मोना क्षणभर निशब्द झाली. तिला सगळं काही सांगायचं होतं. तिच्या आंटीने तिला दिलेल्या धमक्यांबद्दल सांगायचं होतं. तिला तिच्या असहाय्यतेबद्दल सांगायचं होतं. पण पुढच्या क्षणी तिला तिच्या आंटीचे शब्द आठवले. जर तू कोणाला काही सांगितलंस तर लक्षात ठेव, या वाड्यात तुझं आयुष्य आणखी कठीण होईल. मी ते कठीण करीन.
मोनाचे ओठ आवळले. ती माझी केवळ एक मजबुरी होती. आर्यनच्या चेहऱ्यावर ते कडवट हास्य उमटले. तुझ्या तोंडून हा शब्द ऐकून मला त्याचा तिरस्कार वाटायला लागला आहे. त्याच्या स्वरात संयम भरलेला होता. मोनाने आपली नजर खाली झुकवली. तिला काहीच बोलायचे नव्हते. सुरुवातीला तो तिला फार्म हाऊसवर घेऊन गेला होता, जिथे त्याने वकील साहेब आणि काही साक्षीदारांची आधीच व्यवस्था केली होती. आता त्याने सर्वांसमोर तिला आपली पत्नी म्हणून स्वीकारले होते. त्यामुळे कोणत्याही कायदेशीर नात्याशिवाय तो तिच्यासोबत एकाच खोलीत राहू शकत नव्हता. एका तासाच्या आत ती खऱ्या अर्थाने त्याची पत्नी बनली होती. वकील साहेब आणि साक्षीदारांना पाठवून दिल्यानंतर तो तिच्याकडे वळला, जी सोफ्यावर मान खाली घालून अश्रू ढाळत पडली होती. तिचा हात निर्दयीपणे खेचून त्याने दरवाजा उघडून तिला गाडीकडे नेले होते. त्याने तिला गाडीत ढकलले आणि थोड्या वेळाने गाडी एका मोठ्या घरासमोर थांबली. मोनाचे हात थंडगार होते आणि तिचा चेहरा फिका पडला होता. तिने पाहिले की आर्यन तिच्याकडे न पाहता गाडीतून उतरला होता. ती सुद्धा हृदयाची धडधड वाढलेली असताना त्याच्या मागे गेली. घरात शिरताच त्यांना प्रीतीचे वडील भेटले. आर्यन, तू कशाला आला आहेस? अजून काही नाटक बाकी आहे का? त्याच्या शब्दातील राग पूर्णपणे योग्य होता. आर्यनने मान झुकवून ऐकले. काका, मला प्रीतीला भेटायचे आहे. या घरात तुझ्यासाठी जागा नाही. तू माझ्या मुलीचा आनंद हिरावून घेतला आहेस. आता काय उपयोग? त्यांचे शब्द वेदनेने भरलेले होते. मोनाच्या डोळ्यात अश्रू आले. काका, माझी चूक होती. मला शिक्षा करा. आर्यनला काही बोलू नका. त्याला माहीत नव्हते की खोटं हे सगळं घडवून आणेन. ती पहिल्यांदाच असं बोलली होती. आर्यनने आश्चर्याने मोनाकडे पाहिले. जी मुलगी त्याला स्वार्थी वाटत होती ती आज स्वार्थी नव्हती. बाबा, त्यांना आत येऊ द्या. कोणी काही बोलण्याआधीच सगळे प्रीतीच्या आवाजाकडे वळले. ती पांढऱ्या रंगाच्या कपड्यांमध्ये पायऱ्या उतरत होती. तिच्या चेहऱ्यावरचे हास्य नाहीसे झाले होते. तिच्या डोळ्यांखालील काळी वर्तुळे तिच्या आदल्या रात्रीची कहाणी सांगत होती. मोनाच्या हृदयावर आणखीनच जडपणा आला. ती प्रीतीच्या जवळ गेली आणि तिने हात जोडले. मला माफ कर प्रीती. मला माहीत आहे की मी तुझ्या गुन्ह्यासाठी दोषी आहे. पण तिचे बोलणे पूर्ण होण्याआधीच प्रीतीने तिला मध्येच थांबवले. मी तुला इतक्या सहजपणे माफ करू का? तिच्या आवाजात कडवटपणा होता. मोनाच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. मला माहीत आहे. तिला काहीतरी बोलायचे होते. तिने मोनाला थांबवले. मला स्पष्टीकरण अजिबात आवडत नाहीत. तिचा स्वर थेट होता. आणि तू आर्यन, तू माझ्या परिस्थितीचा एकदाही विचार केला नाहीस. मोना खोटं बोलत होती असं तू एक शब्द तरी बोलू शकला असतास. तिच्या स्वरात वेदना होती. पण आर्यन गप्प राहिला. तो काय बोलणार होता? समोरच्या व्यक्तीला देण्यासाठी त्याच्याकडे काहीच उत्तर नव्हतं. त्या क्षणी त्याने मोनाला का पाठिंबा दिला हे त्याला स्वतःलाही माहीत नव्हतं. कदाचित तिच्या डोळ्यातील भीतीने त्याला थांबवलं असेल, पण त्याला हे स्वतःशीच कबूल करायचं नव्हतं. मी तुझी माफी मागायला आलो आहे प्रीती, दुसरं काही नाही. ती पहिल्यांदाच लक्षपूर्वक ऐकू लागली होती. हे सगळं मोनाच्या नशिबात लिहिलं होतं. तो काहीतरी बोलणारच होता. तेवढ्यात तिने त्याला पुन्हा मध्ये थांबवलं. यात नशिबाचा दोष नव्हता. काही निर्णय माणसं घेतात आणि इतरांना त्यांची किंमत मोजावी लागते. तुला याची किंमत चुकवावी लागेल. पुन्हा कधीही मला भेटायला येऊ नकोस. हे शब्द त्याच्या कानात कुजबुजून ती निघून गेली. निघण्यापूर्वी ते दोघे काही क्षण तिथेच उभे राहिले. तिचा आवाज मोनाच्या कानात घुमला. तू माझा आनंद, माझं सुख हिरावून घेतलंस. कदाचित ती खरंच एक स्वार्थी मुलगी होती. कदाचित तिने स्वतःचे आयुष्य वाचवण्यासाठी दुसऱ्याचे आयुष्य उद्ध्वस्त करायला नको होते. हवेलीतील सकाळ नेहमीप्रमाणेच तेजस्वी होते. पण आज प्रकाशात पूर्वीची चमक नव्हती. काही दिवसांपूर्वीपर्यंत हीच हवेली एका लग्नाच्या आनंदाने सजलेली होती. प्रत्येक कोपऱ्यात हास्याचे पडसाद उमटत होते. पण आता त्याच भिंतींच्या आत कुजबूज, प्रश्न आणि प्रत्येक हृदयावर भार टाकणारी शांतता होती. मोनाला रात्रभर झोप लागली नव्हती. प्रीतीचे पाणावलेले डोळे तिच्या डोक्यातून जात नव्हते. ती हे सहन करू शकत नव्हती. तिचा प्रत्येक शब्द मोनाच्या हृदयाला पुन्हा पुन्हा घाव घालत होता. तू माझं सुख हिरावून घेतलंयस. जणू काही हे वाक्य तिच्या अस्तित्वात कोरलं गेलं होतं. पहाटेनंतर ती खोलीतून बाहेर पडली. तिच्या मनाला थोडा वेळ एकांतात बसून स्वतःला सावरण्याची तीव्र इच्छा होती. पण कदाचित नियती तिचे संकटे इतक्यात संपवायला तयार नव्हती. ती पायऱ्या उतरून स्वयंपाकघराकडे जात असताना तिला काही स्त्रियांची कुजबूज ऐकू आली. बघा, या मुलीने काय डाव साधला आहे. तिने वाड्याचा वारस बळकावला आहे. तिने बिचाऱ्या प्रीतीचे आयुष्य उद्ध्वस्त केला आहे. देव जाणे आर्यनने तिला पाठिंबा तरी का दिला.
मोनाची पावले क्षणभर थांबली. पूर्वी अशा गोष्टींवर तिला प्रचंड राग यायचा. ती स्वतःचा बचाव करायची, पण आता उत्तर देण्याचं तिच्यात धैर्य नव्हतं. ती गप्पपणे पुढे निघून गेली. आता हे रोजचंच झालं होतं. दूर उभ्या असलेल्या सरलाताईने तिचे निस्तेज डोळे पाहिले आणि तिच्या ओठांवर एक विजयी हास्य उमटले. तुझं हृदय तुटले नाही का? ही तर फक्त सुरुवात आहे. माझंही असंच तुटलं होतं. मी तुझी परिस्थिती आणखी वाईट करीन, खूपच वाईट. ती विष ओकत हळूच जवळ आली. स्वतःच्याच नवऱ्याच्या घरात परक्यासारखं जगताना कसं वाटतंय? मोनाने डोळ्यात पाणी आणून तिच्याकडे पाहिले. आंटी, मी तुमचं काय वाईट केलंय? ती हुंदके देत म्हणाली. मी मी हा द्वेष सहन करून थकले आहे. मी अजून तुझं काहीही वाईट केलेलं नाही. हा तुझा स्वतःचाच मार्ग आहे. माझा हल्ला अजून व्हायचा आहे. तिच्या ओठांवर एक हृदयद्रावक हास्य उमटले, ज्यामुळे मोनाच्या अंगावर काटा आला. तुम्हीच मला जबरदस्ती केली. तुम्हीच माझं लग्न तुमच्या मोठ्या भावासोबत लावून देणार होतात. तुझ्या जिभेवर ताबा ठेव. आंटीने तिला लगेच मध्ये थांबवले. जर तुला या घरात शांततेत राहायचे असेल तर हे कोणालाही कधीही बोलू नकोस. नाहीतर मी अशी काही युक्ती करेन की आर्यनचा राग आयुष्यभर तुझ्यासाठी पुरेसा असेल. मोना भीतीने स्तब्ध झाली. तिला माहीत होते की आंटी जे काही बोलते तेच करते, पण त्या दोघांच्याही हे लक्षात आले नव्हते की हे सर्व आणखी कोणीतरी ऐकत होते. सर्वजण शांतपणे नाश्ता करत होते. मोना नेहमीप्रमाणे शेवटी आली आणि एका कोपऱ्यात शांतपणे बसली. पूर्वी ती सगळ्यांसोबत हसायची आणि बोलायची, पण आता ती शांत होती. आर्यनची नजर नकळतपणे त्याच्या समोर बसलेल्या मोनाकडे गेली. ती चहाचा कप हातात घेऊन शांतपणे बसली होती. त्याला एक विचित्र अस्वस्थता जाणवली. तिचे हे मौन त्याला का अस्वस्थ करत आहे हे त्याला स्वतःलाही समजत नव्हते. त्या क्षणी मोनाने कप उचलला, पण अशक्तपणामुळे आणि रात्रभर जागल्यामुळे तिचा हात थरथरत होता. तिच्या हातावर गरम चहा पडला होता. आह! तिच्या ओठातून वेदनेचा एक अस्पष्ट आवाज बाहेर पडला. सगळे तिच्याकडे आश्चर्याने बघत होते, पण आर्यन खुर्चीवरून उठणारा पहिला होता. काय केलंस हे? तुला दिसत नाही का? तो तिला आत घेऊन गेला आणि तिचा हात वाहत्या पाण्याखाली धरत तिला रागाने म्हणाला. तिच्या भाजलेल्या हातावर थंड पाणी पडू लागले. मोना आश्चर्याने त्याच्याकडे बघत होती. पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यात राग दिसत होता. स्वतःसाठी नाही तर तिच्या दुःखासाठी. तिथे उपस्थित असलेले सगळेही थक्क झाले होते. त्याचवेळी सरलाताईच्या डोळ्यात द्वेष चमकला. आर्यनच्या नरम स्वभावामुळे त्यांच्या सगळ्या योजना निष्फळ ठरल्या असत्या. तिच्या हातावर फुंकर मारून तिला शांत करणारा तो. सगळ्यांची उपस्थिती जाणवून त्याने अचानक तिचा हात सोडून दिला. पुढच्या वेळी काळजी घे. मी माझ्या बायकोची काळजी घेऊ शकत नाही असं म्हणण्याची संधी मी कोणालाही देणार नाही. त्याने पुन्हा आपला स्वर कठोर केला. मोनाचे मन मात्र एकाच विचारात अडकलं होतं. माझी बायको. हे 2 शब्द मोनाच्या हृदयावर जणू हलक्या सरीसारखे कोसळले. मोनाचे आई वडील मोनावर खूप प्रेम करायचे. तिला आपल्या तळहातावर ठेवायचे. पण सरलाताई तिचा द्वेष करत होती. त्या निरागस मुलीला आजपर्यंत या द्वेषाचे कारण कधीच कळले नाही. आर्यनचे लग्न कौटुंबिक मित्राची मुलगी प्रीतीशी ठरले होते. ते बालपणीचे मित्र होते. त्यांचे वैयक्तिक असे नाते नव्हते, पण त्यांच्यातील चांगल्या समजुतीमुळे त्यांचे लग्न निश्चित झाले. पण मग एका अपघाताने त्या सर्वांचे आयुष्य बदलून टाकले. तो आपल्या बाल्कनीत उभा राहून चंद्राकडे पाहत होता. सकाळचे ते दृश्य त्याच्या डोळ्यात होते. मोनाचे घाबरलेले डोळे, तिचा भाजलेला हात, तिचं मौन. त्याला स्वतःवरच राग येत होता. ही गोष्ट त्याला का सतावत होती? ज्या मुलीने त्याच्या आयुष्याची दिशा बदलली होती. तिच्या वेदनांकडे तो दुर्लक्ष का करू शकत नव्हता? तो विचारात गडला होता. तेवढ्यात त्याचा फोन व्हायब्रेट होऊ लागला. प्रीतीचा कॉल होता असं स्क्रीनवर चमकत होतं. कॉफी घेऊन येणाऱ्या त्या परीनेही स्क्रीनकडे एक नजर टाकली होती, पण ती गप्प राहिली. तिच्या मनात मत्सर दाटून आला होता, पण ती त्याला हे कसं सांगणार होती? या नात्याचा पायाच एक खोटं होतं. एक असं खोटं ज्याने कुणाचा तरी आनंद हिरावून घेतला होता. मग आर्यनच्या भूतकाळात किंवा त्याच्या मनात डोकावण्याचा तिला काय अधिकार होता? पण नात्यांचे नियम मनाला तरी कसे कळणार? आर्यन काहीही न समजता स्क्रीनकडे बघत राहिला. प्रीतीचा कॉल त्याच्या अपेक्षेच्या पलीकडचा होता. अखेरीस त्याने फोन उचलला. हॅलो, आर्यन बोलतोय. पण पलीकडून काही शब्द ऐकून त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. काय म्हणायचंय? तू शहराबाहेर जातेस? त्याला धक्काच बसला. सगळ्यांनाच त्याचा धक्का जाणवला. त्याचं हृदय खचलं. त्याच्या मनात एक विचित्र हुरहुर निर्माण झाली. कदाचित प्रीती कायमची निघून जात होती. आर्यन तिला थांबवेल. कदाचित तो म्हणेल की तिच्याशिवाय तो अपूर्ण आहे. माणसाचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे त्याचा भ्रम, जो काही अपूर्ण शब्दांमधून एक संपूर्ण कथा तयार करू शकतो. मोनानेही तिच्या हृदयात अशीच एक कथा तयार केली होती. ती तिच्या खोलीच्या एका कोपऱ्यात बसली होती. तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू रोखण्याचा ती प्रयत्न करत होती. ही कसली भावना होती?
आर्यन प्रीतीशी बोलत होता म्हणून तिला वाईट वाटत होतं का? तिने खरंच आर्यनसाठी तिच्या हृदयात जागा केली होती का? नाही मोना, तुला असा विचार करण्याचाही अधिकार नाही. तो तुझा नवरा आहे, पण तो तुझ्याकडे प्रेमाने आलेला नाही. तू त्याला जबरदस्तीने आपलं बनवलं आहेस. त्याचं हृदय अजूनही दुसऱ्या कोणासाठी तरी धडधडत असेल तर? हा विचार एखाद्या कटारीसारखा तिच्या हृदयात घुसला. दुसरीकडे आर्यनने कॉल संपवला आणि एक दीर्घ श्वास घेतला. प्रीती फक्त शहर सोडण्यापूर्वी त्याला एकदा भेटण्यासाठीच फोन करत होती. तिला हे नाते द्वेषाने संपवायचे नव्हते. आर्यनने डोळे मिटले. त्याला माहीत होते की प्रीतीसोबत अन्याय झाला होता. ती एक चांगली मुलगी होती आणि तिला असे नशीब मिळायला नको होते. पण काही कारणास्तव हे सर्व असूनही जेव्हा तो त्याच्या खोलीत पोहोचला तेव्हा त्याचे डोळे सर्वात आधी मोनाला शोधू लागले. त्याला स्वतःच्याच सवयीची आश्चर्य वाटले. मोना कुठे आहे आणि कशी आहे याची चिंता तो कधीपासून करू लागला होता. खोली रिकामी होती. तो बाहेर गेला आणि त्याने संपूर्ण कॉरिडॉरमध्ये पाहिले, पण मोना कुठेच दिसत नव्हती. ही मुलगी रात्री इतक्या उशिरा कुठे गेली होती? त्याच्या आवाजात एक अनामिक चिंता होती. थोड्या वेळाने त्याला मोना छताच्या एका कोपऱ्यात बसलेली दिसली. तिच्या चेहऱ्यावर चंद्राचा प्रकाश पडत होता, पण तिच्या अश्रूंनी तो प्रकाशही मंद केला होता. आर्यन क्षणभर थांबला. ही तीच मोना होती जी लहानपणी पावसाळ्यात आणि आज तीच मुलगी शांततेच्या सागरात मग्न होती. तू इथे काय करत आहेस? आर्यनच्या आवाजाने मोना दचकली. पटकन आपले अश्रू पुसून तिने स्वतःला सावरले. काही नाही, मला फक्त झोप येत नव्हती. तू रडत होतीस का? तो प्रश्न नव्हता, तर एक काळजी होती. मोनाने आपली नजर दुसरीकडे वळवली. नाही, खोटं बोलणं हा तुझा स्वभाव आहे. मी स्वतः शोधून काढेन. आर्यनच्या शब्दांनी तिच्या हृदयातील जखमा पुन्हा ताज्या केल्या. क्षणभरासाठी तिच्या डोळ्यातील अश्रू दाबून आले, पण त्याने स्वतःला आवरले. हो, मला खोटं बोलायला येतं, पण कधी कधी माणूस खोटे बोलतो जेणेकरून त्याचं संपूर्ण आयुष्य सत्याची कबर बनू नये. ती पहिल्यांदाच बोलली होती आणि तिच्या शब्दांनी तो थंड झाला होता. ही मुलगी किती खोलवर बोलली होती. त्याला तिच्या शब्दांचा अर्थ समजून घ्यायचा होता, पण तो आपल्या सतसत विवेकबुद्धीसमोर थांबला. तरीही तू जे केलंस ते चुकीचं होतं, मला माहीत आहे. मोनाने नजर चुकवत हळू आवाजात म्हटले. मी रोज स्वतःला सांगते की मी दोषी आहे. मी रोज स्वतःला शिक्षा देते, पण एका गोष्टीचं उत्तर मला अजूनही सापडलेलं नाही. कोणती गोष्ट? तू मला पाठिंबा का दिलास? या शब्दाने पुन्हा एकदा त्याचा श्वास रोखला. या मुलीचं मौन चांगलं होतं. तिचे शब्द खूप धोकादायक होते. तिचं म्हणणं बरोबर होतं. जर त्याला वाटलं असतं तर त्याने हे खोटं एकाच शब्दात संपवलं असतं. तो लग्नाचे प्रमाणपत्र किंवा दुसरा एखादा पुरावा मागून मोनाला सर्वांसमोर खोटारडी सिद्ध करू शकला असता. मग तिच्या डोळ्यातील भीतीने त्याला का थांबवले होते? माझ्याकडे त्या प्रश्नाचे उत्तर नाही. तो एका छोट्याशा शब्दात बोलून जायला निघाला, पण अचानक थांबला. खाली ये, खूप थंडी आहे. तो बोलत असताना मोनाने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. ज्या माणसाने काही दिवसांपूर्वीच तिला तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक म्हटले होते, त्याच्या ह्या लहानशा काळजीने तिच्या तुटलेल्या हृदयाला दिलासा मिळाला होता. खाली ये मोना, खूप थंडी आहे. तू तू आजारी पडशील. खोलीत आल्यापासून हा विचार तिच्या मनात घुमत होता. किती विचित्र आहे हे. मानवी आशा किती हट्टी असते. ती प्रेमाच्या एका लहानशा कृतीला पकडून परिपूर्ण प्रेमाची स्वप्ने पाहू लागते. ती अजूनही आर्यनच्या विचारांमध्ये हरवून गेली होती. फोनच्या आवाजाने तिला भानावर आणले. प्रीतीचा फोन आहे. त्या शब्दांनी तिचे हसू पुन्हा एकदा हिरावून घेतले. नाही मोना, स्वप्न पाहू नकोस. ती स्वतःशीच पुटपुटली. तो तुझा नवरा असेलही, पण त्याच्या हृदयावर दुसऱ्या कोणाचं तरी नाव लिहिलेलं आहे. तू फक्त एक जबाबदारी आहेस, त्याच्या आयुष्यावर लादलेलं एक ओझं. असा विचार करून तिचे मन पुन्हा जड झाले. जेव्हा तो खोलीत आला तेव्हा त्याने मोनाला सोफ्यावर बसून आपले अश्रू लपवण्याचा अयशस्वी प्रयत्न करताना पाहिले. जर त्याने तिला याआधी रडताना पाहिले असते तर कदाचित त्याला काही वाटले नसते. उलट त्याने विचार केला असता की ही तिची शिक्षा आहे. पण आज काही कारणास्तव तिचे अश्रू त्याला अस्वस्थ करत होते. काय झालं? आर्यनच्या आवाजाने ती दचकली. काही नाही, नेहमीचंच. तुझ्याकडे फक्त हेच उत्तर का आहे? मोनाने पहिल्यांदाच आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. आर्यनला स्वतःच्याच प्रश्नाने आश्चर्य वाटले. त्याला काय होत होते? मोना का रडत होती हे त्याला का जाणून घ्यायचे होते? माझी अडचण जाणून तुला काय मिळणार आहे? मोनाच्या आवाजात कटुता नव्हती, फक्त एक भग्नता होती. किमान मला कळेल की काय नवीन नाटक चालले आहे. हे हे शब्द ऐकून तिच्या चेहऱ्यावरचा किंचितसा मृदू भावही नाहीसा झाला. तिने शांतपणे आपला चेहरा दुसरीकडे वळवला. ती दुसरीकडे वळल्यावर आर्यनला पुन्हा काही बोलणे योग्य वाटले नाही. चल मोना, इथे बस. जेव्हा ती खाली आली तेव्हा तिला तिच्या आंटीच्या आवाजाने आश्चर्य वाटले, कारण कदाचित तिने तिचे नाव इतक्या प्रेमाने कधीच घेतले नव्हते. जेव्हा सर्प शांत असतो तेव्हा समजून घ्या की तो चावणार आहे.
तिने एक लिफाफा उचलला, तो टेबलावर ठेवला आणि मोनाला तिच्या शेजारी बसायचा इशारा केला. "हे काय आहे?" रमेश साहेबांनी आपल्या वहिनीकडे आश्चर्याने पाहत विचारले. "असं काहीतरी ज्यामुळे सगळ्यांसमोर सत्य उघड होऊ शकतं." तिच्या स्वरात उपहास होता आणि मोनाचा चेहरा फिका पडला. तिने लिफाफ्यातून काही फोटो काढले आणि ते पाहताच सगळ्यांचे चेहरे फिके पडले. मोनाचा श्वास क्षणभर थांबला. ते तिचे एका मुलासोबतचे फोटो होते. अशा प्रकारे काढलेले की पाहणाऱ्याला त्यांच्यातील काहीतरी संबंध आहे असे वाटेल. हा काय मूर्खपणा आहे? आर्यनच्या गर्जनेने प्रत्येक भिंत हादरली. प्रीतीसोबतच्या आपल्या नात्याच्या समाप्तीबद्दल न बोललेल्या त्याने आता आपल्या गर्जनेने सर्वांना थक्क केले होते. मोना थरथरू लागली. हा मूर्खपणा आहे. मी या मुलाला ओळखतही नाही, ती हुंदके देत म्हणाली. बोलताना सरलाताईने खोट्या खेदाने मान हलवली. मी सुरुवातीपासूनच सांगत आले आहे की ही मुलगी आपल्या घराण्याच्या प्रतिष्ठेला पात्र नाही. सगळ्यांच्या नजरा मोनावर खिळल्या होत्या. काहींना संशय होता तर काहींना द्वेष. मोना हताशपणे आर्यनकडे पाहत होती. क्षणभर तिला आशा वाटली की कदाचित यावेळी तरी त्याला तिच्या डोळ्यातील सत्य दिसेल. पण तो तिला स्वभावाने खोटारडी म्हणतो. मग तिच्यावर कोण विश्वास ठेवणार? आर्यन, देवासाठी माझ्यावर विश्वास ठेव. आंटी, तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा. यावेळी ती सरलाताईंसमोर गेली, जिचे मन आर्यनच्या प्रकरणानंतर थोडे कडू झाले होते. माझ्या प्रतिष्ठेवरचा हा आरोप खोटा आहे. ती रडत होती. तिला रडताना पाहून आर्यनच्या काकूने तिला मिठी मारली. मी माझ्या मुलीवर विश्वास ठेवते. गप्प बस माझ्या बाळा. लहान मुलांवर विश्वास कसा ठेवणार नाही? आर्यन शांतपणे तिच्याकडे बघत होता. मी म्हणते अजून उशीर झालेला नाही. तिला घटस्फोट दे आणि या मुलीला हाकलून दे. सरलाताईचे विषारी शब्द ऐकून तिच्या काळजाचा थरकाप उडाला. तू काय म्हणते आहेस सरला? आर्यनची काकू अनिता पहिल्यांदाच बोलली. तिचा स्वर कठोर होता. हे फोटो कुठून आले आणि कोणी बनवून घेतले याचा मी स्वतः तपास करेन. पण त्याआधी माझ्या बायकोच्या प्रतिष्ठेला कोणीही हात लावणार नाही. आर्यनचे शब्द ऐकून सरलाताईचा चेहरा बदलला. अनिताच्या ओठांवर स्मित हास्य पसरले. मोनाने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. तिच्या मनात पूर्णपणे द्विधा मनस्थिती होती. तिच्या डोळ्यात पाणी तरारले. कदाचित पहिल्यांदाच कोणीतरी तिच्यासाठी आवाज उचलला होता. आर्यनच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून सरलाताईने स्वतःचे सांत्वन केले. तिला माहीत होते की मनात पेरलेले शंकेचे एक लहानसे बीजसुद्धा एके दिवशी संपूर्ण नात्याला सुरंग लावू शकते आणि तिने हेच बीज आर्यनच्या मनात आधीच पेरले होते. आर्यनने मोनाला आधीच परत पाठवले आणि तिला पाहताच सरलाताईने तिच्यावर आणखी एक बाण सोडला. आर्यन, तू भावनेच्या भरात चुकीचा निर्णय घेत आहेस. तू या मुलीला ओळखत नाहीस. पुरे. आर्यनचा आवाज नेहमीपेक्षा अधिक कठोर होता. आजपासून मला तुझ्याकडून माझ्या बायकोबद्दल एक शब्दही ऐकायचा नाही. त्याचा स्वर आदरयुक्त पण ठाम होता. त्या माणसाचा चेहरा लाल झाला, रागाने, लज्जेने. पण ते दाखवण्याऐवजी त्याने लगेच दुसरीकडे पाहिले. तिने डोळ्यात खोटे अश्रू भरले. मला फक्त या घराच्या प्रतिष्ठेची काळजी आहे आर्यन. शेवटी मी तुझी काकी आहे. मी तुझ्याबद्दल वाईट विचार कसा करू शकते? आर्यन काहीच बोलला नाही. फक्त त्यांच्याकडे एक भेदक नजर टाकली आणि तिथून निघून गेला. पुढच्या क्षणी सरलाच्या चेहऱ्यावर द्वेषाची चिन्हे दिसू लागली. तुला वाटतं तू मोनाला वाचवू शकशील? बघूया तू तिला किती काळ वाचवतोस. तिच्या ओठांवर एक धोकादायक हास्य पसरले. विचारात गडलेली ती दार उघडण्याच्या आवाजाने भानावर आली. आर्यन खोलीत आला होता. क्षणभर त्यांची नजरानजर झाली. मोनाने पूर्वीसारखी लज्जेने नजर झुकवली होती. कदाचित आज तिच्या मनात एक छोटीशी आशा निर्माण झाली होती. तू काही खाल्लंस का? आर्यनने अचानक विचारले. मोनाला वाटलं की कदाचित तिचा गैरसमज झाला असावा. हो, ती आश्चर्याने म्हणाली. मी विचारलं, तू काही खाल्लेस का? आर्यनने पुन्हा विचारले, पण यावेळी त्याच्या आवाजात किंचित चिडचिड होती. मोनाच्या डोळ्यात नकळत पाणी आले. तिने लगेच आपला चेहरा दुसरीकडे वळवला. आता रडण्यासारखं काय आहे? तो नकळत म्हणाला. मोना किंचित हसली. तू मला हे पहिल्यांदाच विचारतो आहेस. तिच्या आवाजात ओढ आणि आनंदाची छटा होती. आर्यन शांत राहिला. तो काही क्षण तिच्याकडे एकटक पाहत राहिला. मला तुझी काळजी नाही. मला फक्त असं नकोय की उद्या सगळे म्हणतील की आर्यन आपल्या बायकोची काळजी घेत नाही. हे तेच वाक्य होते जे तो आधी म्हणाला होता. मोनाच्या ओठांवर अजूनही हसू होते. कारण काहीही असो, त्याने विचारले याचा तिला आनंद झाला होता. तिच्यासाठी तेवढेच पुरेसे होते. पुढचे काही दिवस
कसे तरी विस्कळीतपणे निघून गेले. आर्यन आता पूर्वीसारखा मोनावर सतत रागवत नसे. त्याच्या आवाजातला थंडपणा तसाच राहिला होता. पण त्याचे डोळे आता मोनाच्या दुःखाकडे दुर्लक्ष करू शकत नव्हते. कधी कधी जेवताना तिचं रिकामं ताट दिसलं की तो तिला मध्येच थांबवायचा. कधी कधी रात्री तो खोलीची खिडकी बंद करायचा, कारण त्याला माहीत होतं की थंड हवेने मोनाला लगेच ताप येतो. आणि कधी कधी सकाळी ऑफिसला निघताना तो फक्त एकच वाक्य म्हणायचा, स्वतःची काळजी घे, रडू नकोस आणि जेवण वेळेवर कर. ती छोटी वाक्य होती, पण मोनासाठी त्याचा खूप मोठा अर्थ होता. ती आनंदी होती, पण ती हे विसरली होती की प्रत्येक आनंदामागे एक काळी छाया असते. हो, मला ती मुलगी हवी आहे. ती तिच्या खोलीत फोनवर कोणाशी तरी बोलत होती. जेव्हा पलीकडून काहीतरी बोललं गेलं, तेव्हा ती हसली. अगदी तसंच. तिला वाड्यात परत यावंच लागेल. जर जर आर्यन आणि प्रीती पुन्हा जवळ आले तर मोना हे घर एकटीच सोडून जाईल. फोन ठेवताना तिच्या डोळ्यात एक खोडकर चमक होती. तिला माहीत होतं की आर्यन ही मोनाची सर्वात मोठी कमजोरी होती आणि आपल्या प्रिय व्यक्तीला दुसऱ्या कोणासोबत जवळ पाहिल्यावर माणूस खचून जातो. हवेलीच्या मोठ्या खिडकींमधून सकाळचा कोमल सूर्य प्रकाश आत येत होता. एका मंद वाऱ्याने पांढरे पडदे फडफडत होते. बाहेर बागेत फुललेल्या फुलांचा सुगंध दरवळत होता. पण अनेकदा निसर्गाचे सौंदर्यसुद्धा मानवी हृदयाचा आक्रोश शांत करू शकत नाही. बऱ्याच दिवसांनी आज मोनाला थोडे हायसे वाटले होते. ती स्वयंपाकघरात सर्वांसाठी चहा बनवत उभी होती. पूर्वी हे काम नोकर करत असत, पण जेव्हापासून तिच्या लक्षात आले होते की काही लोकांच्या मनात तिच्यासाठी तळमळ आहे, तेव्हापासून ती आपल्या कामाचा उपयोग करून त्यांची मने जिंकण्याचा प्रयत्न करत होती. ती त्यांच्या मनात तिच्यासाठी जागा तयार करू लागली होती आणि तसे करण्यात ती बऱ्याच अंशी यशस्वीही झाली होती. तिच्या ओठांवर एक हलकेसे स्मित होते. कदाचित आर्यनमुळे त्याने अजूनही तिला मनापासून आपली पत्नी म्हणून स्वीकारले नव्हते. त्याच्या आणि मोनामध्ये अजूनही एक अदृश्य अंतर होते, पण द्वेषाची जी आग पूर्वी प्रत्येक गोष्टीत स्पष्टपणे दिसत होती, ती आता शांत होऊ लागली होती. काय विचित्र माणूस आहे हा! तो शब्दांचा तिरस्कार करतो आणि आपल्या कृतींची काळजी घेतो. तू कशी आहेस? इतकी हसतेस का? तेवढ्यात तिच्या मागून एक आवाज आला, ज्यामुळे ती दचकली. ती मागे वळली आणि तिने पाहिले की तो दाराला टेकून तिच्याकडेच पाहत होता. हे अगदी असंच. मोनाने घाबरून दुसरीकडे पाहिले. खोटं बोलल्यावर तुझे कान अजूनही लाल होतात. आर्यनच्या ओठांवर एक हलकेसे स्मित उमटले. मोनाने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. तू हसतोस सुद्धा? चल, मोना न कळतच बोलू लागली. आर्यनचा चेहरा लगेचच गंभीर झाला. इतकी आशावादी होऊ नकोस. माझा मूडच चांगला आहे. मोनाच्या ओठांवर हसू उमटले. तो तिच्यापासून पळून जात होता का? तो खरंच पळून जात होता. त्यांच्या लग्नाच्या पहिल्या रात्रीपासून तो तिच्या जवळही आला नव्हता. त्या दुपारी संपूर्ण कुटुंब हॉलमध्ये होते. तेव्हा अचानक नोकराने कुणाच्या तरी आगमनाची घोषणा केली. ताई, बाहेर पाहुणे आले आहेत. सरलाताईच्या ओठांवर एक विचित्र हसू उमटले. त्यांना आत घेऊन या. कोण येत आहे याबद्दल सर्वजण संभ्रमात होते. काही क्षणांनंतर दार उघडले आणि ती व्यक्ती आत येताच मोनाच्या चेहऱ्यावरचे हसू एका क्षणात नाहीसे झाले. प्रीती तिच्या समोर उभी होती. तीच प्रीती जिचे डोळे त्या दिवशी तुटलेल्या स्वप्नांनी भरलेले होते, पण आज तिच्या चेहऱ्यावर एक मंद स्मित हास्य होते. आर्यन तिथे उपस्थित होता. पायऱ्या उतरत असताना आर्यन अचानक थांबला. प्रीती तू? त्याच्या आवाजात आश्चर्य होते. प्रीती हसली आणि तिने होकारार्थी मान हलवली. हो, मीच आहे. तू आनंदी का नाहीस? ती उत्साहाने म्हणाली आणि काकू लगेच पुढे सरसावल्या. तू आनंदी का नसशील? शेवटी आपण इतकी वर्ष एकत्र आहोत आणि आर्यन, प्रीतीला तर मीच बोलावलं आहे. इतक्या रागाने निघून जाणं बरोबर नाही. तिच्या आवाजात गोडवा होता. सरलाची नजर लगेच आर्यनच्या चेहऱ्यावर पडली. तू पण इथे ये. तिने आर्यनला लगेच जवळ बोलावले आणि त्या दोघांना एकत्र बसवले. बाळा, भूतकाळ विसर. कोणीतरी गेलं म्हणून आयुष्य थांबत नाही. प्रत्येक शब्दागणित मोनाच्या काळजाला धस्स झाले. तिला दिसत होते की आर्यन आणि प्रीती एकमेकांना वर्षानुवर्ष ओळखत होते. त्यांच्यात एक घट्ट नातं होतं. एक सहजता होती आणि ती म्हणजे ती या नात्यात अपघातानेच आली होती. सांग, कसा आहेस आर्यन? तिने आनंदाने विचारले आणि आर्यन हसला. मी ठीक आहे. सांग, तू कशी आहेस? कधी परत आलीस? त्याने संभाषण पुढे चालू ठेवण्याच्या उद्देशाने विचारले. त्याचे मोनाकडे अजिबात लक्ष गेले नव्हते. ती साधी वाक्य होती, पण मोनाच्या मनात वादळ निर्माण करण्यासाठी ती पुरेशी होती. काकू त्यांच्या संभाषणात सतत भर घालत होती. ती शांतपणे तिथून निघून गेली. तिला कोणी थांबवले देखील नाही, पण कोणीतरी नक्कीच पाहिले होते. तिच्या डोळ्यांतील वेदना जी ती लपवण्याचा प्रयत्न करत होती, त्याने पाहिल्या. काही कारणास्तव तिच्या मनात अस्वस्थता डोकावू लागली. काही क्षणांनंतर
काही क्षणांनंतर त्याने प्रीतीची माफी मागितली आणि तो मोनाच्या दिशेने गेला. काकीच्या चेहऱ्यावरचे हसू नाहीसे झाले. तिला वाटले होते की प्रीतीच्या परतण्याने आर्यनला तिची ओढ लागेल. पण आर्यनचा मोनाचा पाठलाग तिच्या अपेक्षेवर पाणी फेरणारा ठरला होता. ती मोनाच्या विरोधात होती. मोना गच्चीवर उभी होती, आपले अश्रू आवरण्याचा प्रयत्न करत. तिला स्वतःवरच राग येत होता. तिला इतकं वाईट का वाटत होतं? आर्यनसोबत प्रीतीच्या असण्याने तिचं हृदय का तुटत होतं? तिला पहिल्या दिवसापासूनच माहीत होतं की आर्यनला प्रीती आवडते. मग आज हे दुःख का? तू रडतेस का? मागून अचानक आलेल्या आवाजाने ती दचकली. आर्यन काही पावलांच्या अंतरावर उभा होता. मोनाने पटकन आपला चेहरा दुसरीकडे वळवला. नाही, पुन्हा तेच खोटं? आर्यनच्या आवाजात चिडचिड होती. हो, मी खोटं बोलते. मी खोटारडी आहे. तुला काय फरक पडतो? कदाचित ती त्याच्याशी अशा स्वरात बोलत असल्यामुळे मत्सर त्याच्यावर भारी पडला असावा. आर्यन काही क्षण शांत राहिला. याआधी मोनाच्या रडल्याने त्याला कधीच त्रास झाला नव्हता. खरं तर तो त्याला तिची शिक्षा समजत असे. पण आता तिच्यापैकीच एक, त्या पाणावलेल्या डोळ्यांमुळे त्याच्या मनात एक विचित्र अस्वस्थता निर्माण झाली. मला माहीत नाही, फक्त एवढं समजून घे की तुझ्या डोळ्यातले अश्रू मला आवडत नाहीत. मोनाच्या हृदयाचे ठोके क्षणभर थांबले. तिला माहीत होतं की आर्यनने आपलं प्रेम व्यक्त केलं नव्हतं, पण तिच्यासाठी ते काही शब्द एका खजिन्यापेक्षा कमी नव्हते. प्रीती, खाली तुझी वाट बघत आहे. तुला माझ्याकडे यायची गरज नव्हती. ती आपलं दुःख लपवत म्हणाली. आर्यनच्या कपाळावर एक हलकीशी रेषा उमटली. तर हे असं प्रकरण आहे. काय प्रकरण? मोनाने काहीच माहीत नसल्याचा आव आणला. प्रीतीच्या येण्याने तुला फरक पडला आहे? नाही, मला का फरक पडेल? तिने पटकन आपली नजर दुसरीकडे वळवली. आर्यनच्या ओठांवर एक हलकेसे स्मित उमटले. एक गोष्ट म्हणजे तुझं खोट्याशी असलेलं नातं खूप घट्ट आहे. तो एक दीर्घ श्वास घेत म्हणाला आणि मोनाच्या चेहऱ्यावर किंचित संकोच दिसला. मी फक्त विचार करत होते की प्रीती तुझ्यासाठी जास्त योग्य आहे. तुम्ही एक दुसऱ्याला आवडत होते. तुम्ही लग्नसुद्धा करणार होते. मी तर तुझ्या आयुष्यात अपघाताने आलेली आहे. मी ते सगळं नाईलाजाने केलं, कारण आंटी. ती काहीतरी बोलणार होती, पण आर्यनने तिला मध्येच थांबवले. यावेळी त्याच्या चेहऱ्यावरचा मृदू भाव नाहीसा झाला होता. पुन्हा कधीही स्वतःला माझ्या आयुष्यातली अपघाती व्यक्ती म्हणू नकोस. त्याच्या आवाजातील गंभीरतेने मोना दचकली. जे घडून गेलंय ते बदलता येणार नाही. तू माझी बायको आहेस आणि हेच सत्य आहे. मोनाच्या डोळ्यात पुन्हा अश्रू दाटून आले. पण तुझ्या मनातलं सत्य प्रीती आहे, नाही का? प्रश्न इतका थेट होता की आर्यन क्षणभर शांत झाला. कदाचित पहिल्यांदाच कोणीतरी त्याला त्याच्या मनाबद्दल विचारले होते. प्रीती माझी मैत्रीण होती. ती मला आवडायची. तिच्याशी लग्न करण्यात काहीच हरकत नव्हती. मी ते करणारच होतो. पण प्रिये, तो क्षणभर थांबला. मी त्याबद्दल कधी विचारच केला नाही. त्याने खांदे उचकवले. मोनाने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. आणि माझ्या आयुष्यात खरं तर कोणाला स्थान होतं, याचा विचार मला आत्ता का करावा लागतोय, हे मला कळत नाही. त्याचे डोळे काहीतरी सांगत होते. त्याने तिला डोक्यापासून पायापर्यंत न्याहाळले आणि तो निघून गेला. मोना तिथेच उभी राहिली. तिच्या हृदयात आशेची एक छोटीशी ठिणगी पेटली. वेळ निघून जात होता. तर दुसरीकडे सरलाताई स्वतःच्याच द्वेष्ट योजना आखण्यात व्यस्त होती. तिच्या चेहऱ्यावरचे थंड हास्य या गोष्टीची साक्ष देत होते की ती एक असा खेळ खेळणार होती, ज्यामुळे मोना आणि आर्यन यांच्यातील निर्माण झालेले प्रेम कायमचे संपुष्टात येऊ शकले असते. पण ती हे विसरली होती की काही नाती तितकीच महत्त्वाची असतात. आपण ज्या परीक्षेमधून जातो, त्यामुळे आपण अधिक कणखर बनतो. दुसऱ्या दिवशी सकाळी एक सुंदर स्त्री त्या वाड्यात आली. प्रीती अजूनही पाहुणी म्हणून तिथेच होती. ती सर्वांशी चांगले वागत होती, पण मोना तिच्यापासून दूर राहत होती. तो द्वेष नव्हता किंवा प्रीतीबद्दलचा गैरसमजही नव्हता. ती होती स्वतःच्याच हृदयासमोर हार मानण्याची भीती. सगळेजण नाश्त्याच्या टेबलावर उपस्थित होते. आंटीने मुद्दाम प्रीतीला आर्यनसोबत बसवले. कधी ती जुन्या गोष्टी काढायची, तर कधी त्यांचे जुने फोटो दाखवायची. बघा, तुम्ही दोघे एकत्र किती छान दिसत होतात. देवालाच ठाऊक तुमच्या नशिबात काय लिहून ठेवलंय. तिच्या शब्दांनी क्षणभर वातावरणावर एक गंभीर भार टाकला. मोनाने गप्पपणे आपला घास खाली ठेवला आणि ती उठू लागली. जेवण संपव. आर्यनच्या गंभीर आवाजाने तिला जागेवरच थांबवले. माझं जेवण झालं आहे. हो, मोनाने नजर खाली झुकवत उत्तर दिले. तू एक घासही खाल्ला नाहीस. आर्यनच्या उत्तराने सगळ्यांची नजर त्यांच्याकडे वळली. मोनाला खूप अवघडल्यासारखं वाटलं. आंटीच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. आर्यन बाळा, मोना काही लहान मुलगी नाही. ती स्वतःची काळजी घेऊ शकते. तू प्रीतीशी बोल. ती इतक्या दिवसांनी आली आहे, आंटी बोलली आणि आर्यनने तिच्याकडे पाहिले. मग प्रीती लहान मुलगी आहे का?
त्याचा प्रश्न इतका भेदक होता की ती क्षणभर बोलूच शकली नाही. लाजेने तिचा चेहरा लाल झाला. "काकू, मी शांतपणे जेवते. मजेत आहे. तुम्ही पण जेवायला हवं. मोना, खाली बस. तूही जेवण कर." "असं जेवण कसं चुकवायचं?" वातावरणातील तणाव कमी करण्याचा प्रयत्न करत ती हसली. सगळ्यांनी आश्चर्याने प्रीतीकडे पाहिले. "तुम्ही सगळे असे कशाकडे बघत आहात? आयुष्यात सगळं काही माणसाने ठरवल्याप्रमाणे घडत नाही. काही निर्णय देवच घेतो आणि मग तो ज्याने आपल्याला निर्माण केले आहे तो आपल्यासोबत काही वाईट कसे घडू देईल?" तिच्या बोलण्याने सर्वांच्या डोळ्यात प्रेमाची चमक होती. तिने क्षणातच त्या सर्वांना आनंदित केले होते. मोनाचे डोळे अचानक तिच्याबद्दलच्या आदराने उजळले. कदाचित ती तिचे दुःख कधीच दूर करू शकणार नव्हती, पण ती तिच्या सहनशक्तीचा नक्कीच प्रशंसा करू शकत होती. ती पुन्हा खाली बसली आणि जेवू लागली. यावेळी तिचं मन थोडं शांत होतं. वाड्याच्या मागील बाजूची शांतता अधिकच भयावह वाटत होती. मोनाने आजूबाजूला पाहिले, पण तिथे कोणीही नव्हते. "आंटी, तुम्ही कुठे आहात?" अंधारात तिचा आवाज अस्पष्ट झाला. ती तिच्या खोलीत होती. तेव्हा तिला सरला आंटीच्या नंबरवरून एक संदेश आला. "मोना, कृपया वाड्याच्या मागील बाजूला लवकर ये. मला तुला काहीतरी खूप महत्त्वाचे सांगायचे आहे. जर आज तू आली नाहीस तर मी कदाचित जगणार नाही." आणि हा मेसेज मिळताच सगळं काही विसरून तिने आपला आपला फोन तिथेच फेकला आणि अनवाणी पायांनी बाहेर पळाली. तिच्या समोरची व्यक्ती तिचा शत्रू आहे हे ती विसरली होती. एक साप. तिला फक्त त्यांची काळजी वाटत होती. ती त्यांना पुन्हा फोन करणारच होती. तेवढ्यात अचानक कोणीतरी तिला मागून जोरात ढकलले. मोना किंचाळली आणि पुढच्या क्षणी तिचे शरीर जमिनीवर कोसळले. तिच्या डोक्याला दुखापत झाली आणि तिच्या डोळ्यासमोर अंधारी आली. जेव्हा तो तिच्या खोलीत शिरला तेव्हा त्याला मोना कुठेच दिसली नाही. ती कुठे गेली? त्याने स्वतःला विचारले आणि तो बाहेर जाऊ लागला. तेव्हा त्याची नजर मोनाच्या फोनवर पडली, जिथे फक्त आंटीची चॅट उघडी होती. ते एक चुकीचे कृत्य होते, पण त्याने ते केले होते. तो संदेश वाचताच त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. ती तिचा तिरस्कार करत होती आणि त्याला त्या नावाने हाक मारत होती. अरे देवा! भीतीने त्याचे हृदय धडधडू लागले. "नाही मोना." विचार न करताच त्याने एक पाऊल बाहेर टाकले. तो पटकन खोलीतून बाहेर पडला आणि बागेच्या दिशेने धावला. जेव्हा तो तिथे पोहोचला तेव्हा त्याची पावले क्षणभर थांबली. मोना जमिनीवर बेशुद्ध पडली होती. तिची साडी रक्ताने माखलेली होती. पहिल्यांदाच आर्यनच्या डोळ्यात भीती शिरली. जवळच्या व्यक्तीला गमावण्याच्या विचाराने त्याचा श्वास कोंडला होता. "मोना." तिच्या बाजूला बसून तो जवळजवळ रडलाच. त्याने थरथरत्या हातांनी तिचा चेहरा धरला. "डोळे उघड मोना, माझ्याकडे बघ." त्याच्या आवाजात एक अशी अस्वस्थता होती जी त्याने यापूर्वी कोणासाठीही अनुभवली नव्हती. त्याने हे स्वीकारले होते की ती त्याच्या आयुष्याचा एक भाग होती, जिच्याशिवाय त्याला श्वास घेणेही अशक्य झाले होते. स्वतःला छिन्न-विछिन्न करत असताना आर्यन तिला वारंवार हाक मारत असल्याचे तिला ऐकू येत होते, पण तिचे डोळे बंद होते. मोनाचे निष्प्राण शरीर आर्यनच्या मिठीत होते. तिच्या कपाळातून वाहणारे रक्त आर्यनच्या मनात एक विचित्र भीती निर्माण करत होते. काही क्षणांपूर्वीपर्यंत तो स्वतःची अशी समजूत घालत होता की मोना ही केवळ त्याची जबाबदारी आहे, एक असे नाते जो तो परिस्थितीपुढे झुकून जपत होता. पण आज या एका क्षणाने त्याच्या मनातील सर्व खोटेपणा उद्ध्वस्त केला होता. "मोना, डोळे उघड. तुला काही होणार नाही. मी तुला काहीही होऊ देणार नाही." त्याच्या आवाजातील भीती इतकी खोल होती की जर मोना शुद्धीवर असती तर तिला पहिल्यांदाच समजले असते की या माणसाचा द्वेष केव्हाच संपला होता. आर्यनने तात्काळ मोनाला उचलले आणि वेगाने वाड्यात प्रवेश केला. "काय झालं?" तिला या अवस्थेत पाहून सगळेच घाबरले होते. "अरे देवा, काय झालं?" आरतीचा काळजीयुक्त आवाज घुमला आणि क्षणभरासाठी काकूचा चेहरा फिका पडला. त्यांनी तिला बाहेर सोडलं होतं. काही लोक तिला न्यायला येणार होते. मग आर्यन त्यांच्या आधी तिथे कसा पोहोचला? हे कसं झालं? मोना या अवस्थेत इथे कशी आली? काकीने धक्का बसल्याचं नाटक केलं. पण त्या क्षणी आर्यनकडे कोणत्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला वेळ नव्हता. "गाडी बाहेर काढा. आपण आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलला जाऊया." त्याची गर्जना ऐकून सगळे शांत झाले. कदाचित आर्यनला इतका असहाय्य आणि घाबरलेला पाहण्याची ही पहिलीच वेळ असावी. ते हॉस्पिटलमध्ये पोहोचताच डॉक्टरांनी मोनाला इमर्जन्सी रूममध्ये नेले. आर्यन दाराबाहेर उभा होता. त्याचे हात तिच्या रक्ताने माखलेले होते. तो प्रीतीकडे बघत होता. गेल्या काही महिन्यातील सर्व प्रसंग एक-एक करून त्याच्या डोळ्यासमोर येऊ लागले. तो दिवस जेव्हा मोनाने सर्वांसमोर त्याचा हात धरून म्हटले होते, "हा माझा नवरा आहे." तेव्हा त्याची डोळ्यात फक्त राग होता. मग ती रात्र जेव्हा ती सोफ्यावर बसून शांतपणे रडत होती. ती सकाळ जेव्हा तिच्या हातावर गरम चहा पडला आणि आर्यन विचार न करता तिच्याकडे धावत गेला होता. तो क्षण जेव्हा त्याने प्रीतीसमोर स्वतःला आवरले होते आणि आज तिचा श्वास निघून जात आहे या विचाराने आर्यन तुटत होता.
बाळा, स्वतःची काळजी घे. देव सगळं ठीक करेल. आरतीने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. आर्यनने डोळे पाणावले होते. जर तिला काही झालं तर मी स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही. तिच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटले. पण मग जेव्हा डॉक्टर बाहेर आले तेव्हा तो त्यांच्याकडे धावत गेला. डॉक्टर, मोना कशी आहे? आर्यनचा आवाज थरथरत होता. काही धोका नाही, फक्त डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे. थोड्या वेळाने तिला शुद्ध येईल. हे ऐकून आर्यनने सुटकेचा निश्वास टाकला. जणू कोणीतरी त्याचा श्वास परत आणला होता. तो थेट मोनाच्या खोलीत गेला. त्याने डॉक्टरची परवानगी मागण्याचे नाटकही केले नाही. मोना पांढऱ्या पलंगावर शांतपणे पहुडली होती. तिचा चेहरा फिका पडला होता, पण तरीही ती आर्यनला पूर्वीपेक्षाही अधिक मौल्यवान वाटत होती. तो हळूच तिच्या बाजूला बसला. तुला माहीत आहे का मोना, मला नेहमी वाटायचं की तू माझी सर्वात मोठी चूक आहेस. पण मग मला सत्य कळलं. तू दबावाखाली माझ्याशी लग्न केलंस. मला माहीत होतं. तू बोललेला प्रत्येक शब्द मी ऐकला होता. तुझा रडका, कबुली जबाब मी हजारो वेळा ऐकला होता. मला माझ्या आंटीवर विश्वास होता की ती इतक्या खालच्या पातळीला जाईल हे मला माहीत नव्हतं. तिने तुझे फोटो काढून घेतले. तरीही माझ्या मृत काकांचा सन्मान तिच्यात आहे असं समजून मी तिला जाऊ दिलं. ती कुठे भटकणार होती, मी तिला जाऊ दिलं. मी काहीच बोललो नाही कारण तुझ्या खोट्या बोलण्याने तुला काही इजा झाली नाही. तुला माझ्या हवाली करण्यात आलं आणि मी कबूल केलं. त्या फोटोंवर कोणीही विश्वास ठेवला नाही. तुझ्या सन्मानाला डाग लागला नाही आणि मी त्यांना अधिक मोकळीक दिली. ती माझी चूक होती. मी प्रीतीला फोन केला, पण मी काहीच बोललो नाही कारण तुला काही इजा झाली नव्हती. पण आज आज त्यांनी तुला इजा पोहोचवली आहे. आज मी त्यांना माफ करणार नाही. तिचे हात आपल्या हातात घट्ट धरून तो म्हणाला, आज जेव्हा तुझं आयुष्यच धोक्यात होतं तेव्हा मला जाणवलं की जे तुझ्यावर अत्याचार करत होते त्यांना मी आणखी स्वातंत्र्य देऊ शकणार नाही. तुला त्यांच्या या द्वेषाचे कारण माहीत आहे का? की त्यांची मुलगी तुझ्यामुळे मेली. सरलाताई आणि वाड्यातील सर्वजण एका लग्नाला गेले होते. नेहा, सरलाची मुलगी, लहान असल्यामुळे त्यांनी तिला मोनाची आई सुनीता यांच्याकडे घरी ठेवले होते. मात्र ते परत येईपर्यंत नेहा मरण पावली होती. वाड्यात दरोडेखोरांनी हल्ला केला होता. नेहा तिच्या खोलीत होती तर सुनीता स्वयंपाकघरात मोनासाठी दूध तयार करत होती. नेहाने कोणताही आवाज करू नये म्हणून त्या क्रूर माणसांनी तिला ठार मारले आणि वाडा लुटला आणि सुनीताला याची काहीच कल्पना नव्हती. नेहानंतर सरलाला दुसरे मूल झाले नाही. त्या दिवशी आणि आजही मोना आणि सुनीताबद्दलचा सरलाचा द्वेष कमी होण्याऐवजी वाढत गेला. सरलाला वाटले की सुनीताने मुद्दाम तिच्या मुलीला मारले होते. त्यांनी तुला वाचवले आणि तिची मुलगी नेहाला दरोडेखोरांच्या हवाली केले. आज ती मोनासोबत म्हणजेच तुझ्यासोबत हे सर्व करून आपल्या मुलीच्या मृत्यूचा बदला घेत होती आणि तिने स्वतःशी 1000 वेळा कबूल केले होते, जे आर्यनने चुकून ऐकले होते. पण आता तिने सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. तिने मोनाचा जीव घेण्याचा निश्चय केला होता. मोनाने नेहाचा जीव घेतला नव्हता आणि म्हणूनच मोनाला त्याची किंमतही मोजावी लागणार नाही. तो तिला सत्य सांगत होता. त्याच्या डोळ्यातील अश्रू वाहत होते आणि मोनाच्या हातावर पडत होते. मला माफ कर मोना, मी तुला खूप त्रास दिला. तुझं न ऐकता मी तुलाच दोष देत राहिलो. तो हुंदके देत रडत होता. मोनाने हळूच डोळे उघडले. आर्यनला आपल्यासमोर अस्वस्थ पाहून तिच्या ओठांवर एक मंद स्मित उमटले. तुला माझी काळजी वाटत होती? आर्यनचे डोळे पुन्हा पाणावले. वेडी मुलगी, जर तुला काही झालं असतं तर मी जिवंत असूनही मेलो असतो. विचार न करताच तो खाली वाकला आणि त्याने आपले ओठ मोनाच्या कपाळावर टेकवले. तिचा श्वास क्षणभर थांबला. त्याच्या ओठांचा स्पर्श तिच्यासाठी नवीन नव्हता. लग्नाच्या पहिल्या रात्रीसुद्धा तो जबरदस्तीने तिच्या जवळ आला होता. त्याने आपल्या ओठांनी तिच्या अस्तित्वाच्या अनेक कोमल आणि नाजूक भागांना स्पर्श केला होता आणि तिला खूप अस्वस्थ केले होते. पण जेव्हा ती रडली तेव्हा तो तिच्यापासून दूर झाला होता आणि त्यानंतर त्याने तिच्यावर कधीही जबरदस्ती केली नव्हती. त्यांच्या लग्नाला कितीतरी महिने उलटून गेले होते. या महिन्यांमध्ये आर्यनचा स्पर्श तिला कितीही जाणवला तरी तिच्या हृदयाची धडधड वाढायची. तिच्या हृदयाला वाटत होते की आर्यनने तिला आपल्या मिठीत घ्यावे आणि आपल्या कोमल ओठांनी स्पर्श करून तिचे अस्तित्व पूर्ण करावे. पण ते शक्य नव्हते आणि आज जेव्हा त्याने आपल्या ओठांनी तिला स्पर्श केला तेव्हा तिच्या हृदयात शांतीची भावना पसरली. ती त्याच्या डोळ्यात पाहत होती, जिथे आज द्वेषाचा लवलेशही उरला नव्हता. तिथे फक्त प्रेम होते. तू खरं सांगतो आहेस का? तिने अविश्वासाने विचारले. त्याने पुन्हा एकदा तिच्या कपाळावर हळुवारपणे चुंबन घेतले. हो मोना, कदाचित मला हे उशिरा कळले असेल, पण सत्य हे आहे की माझं तुझ्यावर प्रेम जडलं आहे, खूप जास्त. मोनाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण हे अश्रू वेदनेचे नव्हते तर आनंदाचे होते. पण तिच्या आनंदाचा हा क्षण फार काळ टिकू शकला नाही.
खोलीच्या दाराबाहेर उभ्या असलेल्या सरलाने हे सर्व ऐकले होते. तिच्या डोळ्यात रक्त होते, पण आज या रक्तासोबत तिच्या डोळ्यात भीतीही होती. तो तिला घरी घेऊन गेला होता आणि एका नव्या सकाळने आर्यन आणि मोनाच्या नात्यात एक असा प्रकाश आणला होता, ज्याची ते वाट पाहत होते. हे कदाचित त्या दोघांनाही माहीत नव्हते. मोना अंथरुणावर शांतपणे पहुडली होती. आर्यनकडे पाहत होती, जो रात्रभर एका क्षणासाठीही तिच्यापासून दूर झाला नव्हता. मानवी मन किती विचित्र असतं. कधी-कधी एखाद्या व्यक्तीची उपस्थिती ओझ्यासारखी वाटते आणि कधी-कधी त्या व्यक्तीशिवाय श्वास घेणेही खूप कठीण होऊन बसते. आर्यनच्या लक्षात आले की मोना सतत त्याच्याकडेच पाहत आहे, म्हणून त्याने खोडकरपणे भुवया उंचावल्या. "अशी कशाकडे बघत आहेस?" मोनाच्या ओठांवर एक हलकेसे स्मित उमटले. "मला वाटतंय की हा खरंच तोच आर्यन आहे का? की दुसरं कोणीतरी आलं आहे?" आर्यन किंचित हसला. "कदाचित तोच आर्यन असेल. फक्त तुझे डोळे उशिरा उघडले आहेत." मोनाच्या डोळ्यात पाणी आले. "मग आता ते पुन्हा मिटणार नाहीत का?" तिने निरागसपणे विचारले. आर्यन खळखळून हसला. "आता जर ते कधी बंद झालेत, तर ते तुला पाहिल्यानंतरच होतील." तो डोळा मारत म्हणाला. मोना लाजून खाली मान घालून उभी राहिली. त्यांच्या त्या सुंदर क्षणात दारावरच्या ठोक्याने व्यत्यय आणला. बाकीचे कुटुंब आत आले. सगळ्यांचे चेहरे निवांत आणि आनंदी होते. पण काकीचा चेहरा मात्र फिका पडला होता. आर्यनने तिच्याकडे रोखून पाहिले. त्यांच्या डोळ्यात पुन्हा तोच कठोरपणा आला होता, पण असा सूर जो फक्त चुकीच्या गोष्टींविरुद्ध बोलत होता. "काकी, मला एका प्रश्नाचे उत्तर हवंय." काकीचे हात थरथरत होते. "कोणता प्रश्न बाळा?" "काल रात्री मोनाला मागच्या बागेत कोणी बोलवलं होतं?" खोलीत शांतता पसरली. तिने लगेच आपली नजर दुसरीकडे वळवली. "मला कसं कळणार आर्यन? तुला खरंच माहीत नाही की तुला मला सांगायचं नाहीये?" आर्यनचा आवाज आधीपेक्षाही जास्त कठोर झाला होता. ती आश्चर्याने आर्यनकडे पाहत होती. आर्यन इतक्या लवकर स्वतःच्या हातात सूत्र घेईल अशी तिला अपेक्षा नव्हती. त्या क्षणी आर्यनने आपला फोन पुढे केला. "हे हवेलीच्या मागच्या कॅमेऱ्यातले रेकॉर्डिंग आहे. यात स्पष्ट दिसतंय की तू मोनाच्या फोनवरून मेसेज पाठवलास आणि मग तिला ढकललंस." हे ऐकून सगळ्यांचे चेहरे फिके पडले. काकीच्या डोळ्यात पाणी तरळले. "हो, मीच केलं." आणि मग तिने एक-एक करून आपले सगळे गुन्हे कबूल केले. तिने तिच्या द्वेषाचे कारणसुद्धा सांगितलं, जे आर्यनने काही क्षणांपूर्वीच मोनाला सांगितलं होतं. सगळेच थक्क झाले. कोणी इतकं निर्दयी कसं असू शकतं? मोनाच्या लग्नात ते सगळं बोलण्यामागचं कारण आता सगळ्यांना कळलं होतं. आपल्या आंटीच्या शब्दांनी रडणाऱ्या त्या मुलीच्या संयमाचं सगळ्यांना आश्चर्य वाटलं. जरी त्याच आंटीनेच तिचं आयुष्य नरक बनवलं होतं. "मला माफ कर आर्यन, मी पुन्हा अशी चूक करणार नाही. देवासाठी मला शिक्षा देऊ नकोस." ती गयावया करत म्हणाली. "तुला वाटतं का की तू क्षमेस पात्र आहेस? पोलिसांना बोलव." तो अजून बोलतच होता. तेवढ्यात मोनाने त्याचा हात धरून त्याला थांबवले. "पोलीस" हा शब्द ऐकून सरलाचे डोळे विस्पाटले. तिचे हृदय भीतीने थरथरले. "तुझा राग सोडून दे. चूक मोठी आहे, पण क्षमा त्याहूनही मोठी आहे." सगळेच आश्चर्याने मोनाकडे पाहू लागले. जिच्यावर सर्वात जास्त अन्याय झाला होता ती आता क्षमेबद्दल बोलत होती. आर्यनने मोनाकडे पाहिले आणि त्याच्या डोळ्यात अभिमान चमकला. "मोना, तुझ्यात आणि इतरांमध्ये हाच फरक आहे. स्वतः दुखावल्यानंतरही तुला दुसऱ्यांना कसे जोडायचे हे माहीत आहे." काकू रडत रडत मोनाच्या पाया पडली. "मला माफ कर. मी नेहमीच तुला दुखावले. तूच मला." ती अजून बोलतच होती. तेवढ्यात मोनाने तिला लगेच उचलून घेतले. "तुम्ही मोठ्या आहात आंटी. माझ्या हृदयात तुमचं स्थान नेहमीच खास असेल. पण दुसऱ्याच्या पापांसाठी दुसऱ्याला कधीही शिक्षा देऊ नका." ती म्हणाली. तिचे शब्द ऐकून सर्वजण त्या मुलीकडे प्रेमाने पाहू लागले. देवाने त्या मुलीला किती संयम दिला होता. जेवणानंतर मोना खोलीत आली आणि आर्यन पलंगावर पडून फोन पाहत होता. तिने उशी घेतली आणि रोजच्या रात्रीप्रमाणे सोफ्याकडे जाऊ लागली. आर्यनने तिच्याकडे तिरकस नजरेने पाहिले. "इथे ये पलंगावर. आता सर्व काही ठरले आहे. आपल्या नात्याची सुरुवात झालीच पाहिजे." तो न डगमगता म्हणाला. "मग तुझा काय अर्थ आहे?" मोना दचकली. "म्हणजे आपली लग्नाची रात्र, जी अजूनही व्हायची आहे." त्याने फोन बाजूच्या टेबलावर ठेवला आणि बोटाने तिचे गाल कुरवाळत तिच्या जवळ गेला. तो नशेतल्या आवाजात बोलला आणि मोनाच्या हृदयाची धडधड वाढली. लाजेने तिचे गाल लाल झाले. पण आर्यनला आता आणखी थांबता आले नाही. त्याने एका क्षणात मोनाला आपल्या मिठीत उचलले. तिला हळुवारपणे उशीवर झोपवले आणि रिमोटने खोलीतील सर्व दिवे बंद केले. तिला प्रेमाने आपल्या छातीशी कवटाळून त्याने तिच्या सर्व तक्रारी दूर केल्या आणि मोनाने कोणताही विचार न करता स्वतःला त्याच्या स्वाधीन केले. थोड्या वेळाने वाड्यात आणखी एक आनंदाची बातमी आली. प्रीती तिच्या आईसोबत आली.
मी तुम्हा सर्वांना एक चांगली बातमी द्यायला आले आहे. सर्वजण आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागले. माझं लग्न ठरलं आहे. मोनाच्या डोळ्यात आनंद चमकला. आज तिच्या हृदयाला पूर्ण शांती मिळाली होती. मी खूप आनंदी आहे, ती हसली आणि तिने प्रीतीला मिठी मारली. मी सुद्धा, आणि मला आनंद आहे की तुझ्यासाठी योग्य असलेली व्यक्ती तुझ्या आयुष्यात आली. आर्यन हसला आणि मोनाकडे पाहू लागला. कदाचित नशिबाने चुकीचा मार्ग निवडला नव्हता. आम्हाला समजायला फक्त वेळ लागला. काही वर्षानंतर एकेकाळी कट कारस्थान आणि द्वेषाचा साक्षीदार असलेला तोच वाडा आता मुलांच्या हास्याने दुमदुमत होता. एक लहान मुलगा बागेत धावत होता. बाबा, मला पकड, मला पकड. आणि आर्यन हसत हसत त्याच्या मागे धावला. मोना हात जोडून त्यांच्याकडे पाहत होती. आर्यन, तू तुझ्या मुलाला अगदी तुझ्यासारखंच हट्टी बनवलं आहेस. आर्यनने मुलाला मांडीवर उचलून घेत खोडकरपणे म्हणाला, ते चुकीचं आहे मोना. त्याला हा हट्टीपणा त्याच्या आईकडूनच मिळाला आहे. त्याच आईकडून जिने संपूर्ण कुटुंबासमोर माझा हात धरून म्हटलं होतं, तुझ्यावर फक्त माझाच हक्क आहे. त्यावर तिचा चेहरा लाजेने लाल झाला. ती माझी सक्ती होती आर्यन, ती ओरडली. ज्यामुळे आर्यन खळखळून हसला. तो तिला यावरून नेहमीच चिडवायचा, ज्यामुळे तिला त्रास व्हायचा. आता असं बोलू नकोस माझ्या प्रिये, ती तर तुझ्या प्रेमाची सुरुवात होती. त्याच्या स्वरात अजूनही खोडकरपणा होता. लाजल्यामुळे मोनाने एका हाताने तोंड झाकले आणि आपला चेहरा लपवला. कधी-कधी नशीब माणसाला अशा मार्गावर घेऊन जाते, ज्याची त्याला भीती वाटते, पण तेच मार्ग त्याला त्याच्या सर्वात मोठ्या आनंदाकडे घेऊन जातात. आकाशातील मावळत्या सूर्याचा प्रकाश त्या तिघांवर पडत होता. एक कुटुंब पूर्ण झाले होते. एका खोट्याने सुरू झालेले नाते आज खऱ्या प्रेमाने सर्वात सुंदर उदाहरण बनले होते.